मित्रांनो, स्वामींच्या दरबारामध्ये केवळ मनुष्यालाच पवित्र स्थान नव्हते, तर पशु पक्षी प्राणी यांनाही महत्त्वाचे स्थान स्वामींकडून होते. त्यासंबंधीची एक सुंदर कथा. अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी एका वृक्षाखाली बसलेले होते, तेव्हा अनेक भक्तगण त्या ठिकाणी बसलेले होते. तेव्हा एक चंडोल नावाचा पक्षी अवतीभोवती फिरत होता व तो सुंदर आवाजात गाणे गात होता. तिथे बसलेले भक्त चकित झाले. त्यातील एक भक्त म्हणाला की यात काही विशेष, हा जो पक्षी आहे हा विशेष काही गात नाही. म्हणजे त्या भक्ताच्या मनामध्ये अहंकार होता की माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही. हे स्वामींनी अंतर्मनाने ओळखले व त्या पक्षाला मनातल्या मनात बोलावले. तो पक्षी स्वामींच्या हातावर येऊन बसला व म्हणाला की स्वामी, माझा प्रणाम स्वीकार करा. तो पक्षी बोलल्यानंतर स्वामींनी त्याला विचारले, का रे तू सुंदर एवढा गातोस, तू मागच्या जन्मी कोण होता, म्हणजे पूर्वजन्मी कोण होता? तेव्हा त्या पक्षाने सांगितले की मागच्या जन्मी मी खूप श्रीमंत सावकार होतो. माझ्या हातून कोणत्याही प्रकारचं दान झालं नाही. मला माझ्या श्रीमंतीचा खूप गर्व होता, त्यामुळे मला या जन्मात पक्षाचा देह मिळाला. तात्पर्य सांगायची गोष्ट इतकीच की आपण स्वामींनी त्या पक्षाला आपलंसं केलं. म्हणजे स्वामींच्या मनात फक्त मनुष्याविषयीच प्रेम नव्हते, तर पशु पक्षी प्राणी याविषयी पण प्रेम होते. म्हणून स्वामींच्या मठात गेल्यानंतर पशु पक्ष्यांची सेवा करा, स्वामी जास्त प्रसन्न होतील. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.